अनेक नागरिक चिखल तुडवत शोधत आहेत मौल्यवान वस्तू. नेमका प्रकार काय? चीनमध्ये 25 जुलै रोजी सकाळी आलेल्या शाक्सी प्रांतातील वुची काउंटीमध्ये मुसळधार पावसाने अचानक पूर आला. यात काउंटीमधील अनेक दुकाने पाण्याखाली आली. दुकानदारांच्या दुकानात पाणी शिरल्याने अनेक दुकानातील साहित्य ओले झाले. पुराचा तडाखा इतका जबरदस्त होता की काही दुकानातील साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. या नैसर्गिक आपत्तीला या मार्केटमधील एक सुवर्णकार देखील बळी पडला आहे. सोन्याच्या दुकानातील कोट्यवधींचे दागिने, हिरे आणि मौल्यवान वस्तू वाहून गेल्या. ही घटना लोकांना कळताच आता पुराच्या चिखलात या मौल्यवान वस्तू गोळा करण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. याच घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्मचाऱ्यांना काही समजण्यापूर्वीच पुराच्या पाण्यात दुकानातील दागिन्यांनी भरलेले ट्रे आणि कॅबिनेट वाहून गेले. यात जवळपास 20 किलो सोने, चांदी आणि हिरे वाहून गेले. काही मिनिटात दुकानातील सर्व वस्तूंचे मोठे नुकसान झाले. दुर्दैवाने पुरात वीज गेली आणि दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाले. त्यामुळे फुटेज सापडले नाही आणि दागिने कसे वाहून गेले किंवा ते कोणी घेतले हे देखील कळू शकले नाही. दुकानाचे मालक यांचा मुलगा शियायोने सांगितले की दुकानातील कर्मचारी आणि आमचे कुटुंबीय गेल्या 2 दिवसापासून आजूबाजूच्या परिसरात शोध घेत आहोत. आतापर्यंत फक्त 1 किलो दागिने सापडले आहेत. त्यापैकी काही जणांनी स्वतः सापडलेले दागिने परत आणून दिले आहेत. ही बातमी परिसरात वेगाने पसरताच स्थानिकांनी दागिने शोधण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्येही लोक चिखलात उतरून दागिन्यांचा शोध घेत आहेत. काही जणांकडे मेटल डिटेक्टरही होते. शियाओये म्हणाला की काही लोक दागिने उचलताना दिसले, परंतु त्यांनी अद्याप दागिने परत केले नाहीत. जे काही दागिने सापडतील ते परत करावेत अशी विनंती त्यांनी केली. त्या बदल्यात योग्य बक्षीस देखील दिले जाईल असेही तो म्हणाला. ब्युरो रिपोर्ट, चीन.